सन्माननीय अविनाश जाधव साहेबांनी आगमन झालेला आहे. जोरदार करा अविनाश जाधव साहेबांसाठी होऊन जाऊया. आपल्या खरं महाराष्ट्राचा खाना त्याला म्हटलं जातं सन्माननीय अविनाश जाधव यांचं इथे आगमन झालेलं आहे. जोरदार होऊन जाऊया अविनाश जाधवसाठी. महाराष्ट्र सेनाची इतर जे गोविंद पथक आहे कृपया आपण थोडं त्यांच्या सहकार्याला पुढे यायचं. मी त्यांना विनंती करतो की 7 थराचा यशस्वी प्रयत्न हे श्री समर्थ गोविंद पथक आपल्या समोर करत आहे. इतर जे गोविंद पथक बाजूला उभे मी त्यांना विनंती करतो की आपण त्यांना सहकार्य करण्यासाठी थोडंसं पुढे यायचं. 7 थराची पहिल्यांदाच या वर्षीची सलामी आपल्याला पाहायला मिळते. आणि एक मिनिट जरा प्लीज आमच्या सर्व सन्मान अतिथींना पाहता यावं. प्लीज जरा मधनं आपण स्पेस मोकळा करा. आणि आता बघा, आता जो पुढचा आविष्कार ना अगदी श्वास रोखून बघावा असा आविष्कार आहे तो म्हणजे 7 थरांचा. आणि 7 थरांचा आविष्कार साध्य करणं नक्कीच सोपं नसतं बरं का. तेही या अशा प्रकारच्या दहीहंडी उत्सवामध्ये म्हणजे चोरहंडी म्हणजे रंगीत तालमीमध्ये अगदी कठीण गोष्ट असते. आणि ती साध्य करताना आमचे हे नवलचे आवाज, आमचे युवा पर्व खूप कौतुक आहे. चला पकडाला आपण जवळ यायचे, हात वरती आपण करायचे. एक पण संधी द्यायची नाहीये बरं. अरे संस्कृती आणि आपले सण जपण्याचं मोलाचं कार्य तुमच्या खांद्यावरती. खरंच कौतुक आहे तुमचं. आणि 7 थरांचा संकल्प श्री समर्थ किसननगरचा हा दिसतो श्री समर्थ 1 2 3 4 5 6वा टॉपर तर बसलेला आहे. आणि आता 6वा टॉपर जून 7व्या आता खांद्यावरती घेते. वा काय त्यांची आयडियोलॉजी बघा. वा काय त्यांचं स्ट्रॅटेजिक त्याचं जे कॅल्क्युलेशन बघा. एक श्वास रोखून बघावा असं एक दृश्य. क्या बात आहे वा वा रे वा माझ्या मर्दा वा. 1 2 3 4 5 6 7 आणि अगदी सुखरूपपणे त्यांचा तो डोलारा अगदी सावधपणे उतरण्याचा प्रयत्न ते करतात. आणि हे यश आहे बरं का. कारण का एखादा गोविंद पथक जेव्हा 6 7 8 थर लावून जेव्हा सावधपणे उतरतो ना ते नक्कीच मोठं यश असतं. आणि हे सर्व घडावं आमच्या आदरणीय लाडक्या दादा समोर त्याच्यापेक्षा आनंद नक्कीच काय तो असावा. वा बघा
श्री समर्थ गोविंद भक्तासाठी जोरदार यशस्वीपणे 7 थराची सलामी दिली आणि यशस्वीपणे उतरवले त्या जोरदार गोळा आणि डीजे होऊन जाणे त्यांच्यासाठी. Yes, sir. Come on, DJ, let's start. एक मिनिट श्वास रोखून पाहायला हवं होतं, म्हणजे त्याप्रमाणे अगदी तेच होतं दृश्य होतं. अगदी शौर्य आणि अप्रतिम धैर्याचा तर खऱ्या आता नमुना नक्कीच म्हणावा लागेल बरं का. तुम्ही तर 7 थर रचले श्री समर्थ आपण. आणि खरं तर मी सन्मान्य मी आमच्या आदरणीय या संपूर्ण ठाणे पालघर जिल्ह्याचे ठाण्यावाग जे स्वतः श्वास रोखून हा दृश्य पाहत होते आमचे अविनाश दादांना तुमचा सन्मान करण्याची मी नक्कीच विनंती करणार. प्लीज जर आपण वरती आपण यायचंय दोघांनी, प्लीज जर आपण दोघांनी जरा वरती यायचंय. शौर्य आणि अतुलनीय धैर्याचा तो खरं तर मानवी असा पिरॅमिड मनोरा होता जोरातला 7 थरांचा. आणि त्यासाठी त्यांचा सन्मान देखील अशाच एका महनीय व्यक्तीकडून नक्कीच होणं पाहिजे अभिप्रेत आहे. आणि त्यासाठी मी विनंती करतोय की आमच्या सन्मान्य आमच्या अतिथींना आमचे आदरणीय आमचे श्री अविनाशजी जाधव साहेब आणि त्याबरोबर आमचे श्री भरत दादा साहेब देखील आपण इथे पाहतो. आमच्या या ठाणे पालघर जिल्ह्याचे महाराष्ट्र महानगरची तोफ जिल्हा अध्यक्ष सन्माननीय आदरणीय श्री अविनाश जाधव साहेब सोबत आपण पाहतो. माजी कार्य सम्राट नगरसेवक भरतजी चव्हाण साहेब आणि सोबत आमचे इतरही सन्मान्य अतिथी वर्ग आणि या सर्वांच्या सोबत हा दिला जाणारा सन्मान आणि खरं तर मान नक्कीच कौतुकास्पद आहे. आणि बघा काय त्याच्या चेहऱ्यावरती तेज बघा वा, कारण काय एवढं 7व्या खरं तर थरावरून आमचे लाडके दादा अविनाशजी जाधव साहेब सुद्धा आपण पाहतोय ती छानची मोठी ट्रॉफी इकडे देताना ते म्हणजे आता या गोविंदा पथकाला अतिशय छानशे जबरदस्त ते पथक त्यांनी 7 थर त्यांनी लावले होते आणि त्याद्वारे त्यांनी ते छानशी मोठी ट्रॉफी इकडे देताना सन्मान चिन्ह देतात. अतिशय मानाचा सन्मान चिन्ह बरं का. सन्मान चिन्ह अतिशय मानाचा अतिशय अभिमानाचा आणि तेवढेच प्रतिष्ठित असलेला हा